प्रतिष्ठान विठ्ठलवाडी यांच्याकडून 10,000 रुपये. अनेक लोकांनी या ठिकाणी सौजन्य दिलेले आहे. ट्रॉफी सौजन्य विवेक खंडागळे असतील, सुमित लांडे असतील, हँडमेड सौजन्य विक्रम खंडागळे, प्रतीक खंडागळे आणि आज सगळा जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचा सगळा मित्रपरिवार या आयोजक संयोजक व्यवस्थापक मध्ये आहे. अनेकशे मान्यवर मंडळी माझ्या सभेत सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामध्ये धनंजयराव डोंगरे असतील, विक्रमजी अवसर असेल, विकासजी राऊत असेल, ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय दत्ताभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आयवनची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आमचे मित्र अरुणजी मोरे असतील, राजेशजी आंबले असतील, हा विघ्नार परिवार असेल, हा सगळा या ठिकाणचा नामांकित असलेला व्यवस्थेचा सर्व घटक आज या खेळाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तालुक्याचा आमदार यानंतर मी सकाळी शुभेच्छा दिल्या. आताही आपल्याला या पिंपळगावच्या सिद्धनाथच्या पुण्यभूमीमध्ये आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि विशेषत्वाने खेळ हा खेळासारखा व्हायला पाहिजे. खेळामध्ये आपण हे संबंध करत असताना जो सांघिक पद्धतीचा जो चिवटपणा आहे तो असलेला आपल्या हुशारीने आणि चुरुकदार पद्धतीने मग पकड कशी करायची आणि सर्व्हिस कशी करायची, कुठल्या वेळेला कुठली बाजू दाबायची आणि सर्व्हिस पॉईंटवर बोनस पॉईंट कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी मला खेळाडूला नवीन सांगायला नको. कारण मी सुद्धा या खेळातून पुढे आलेला एक खेळाडू आहे. निश्चितपणे या खेळाची व्यवस्था आणि खेळाडूंची आपण साकाराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज खरं तर खूप दिवसभर धावपळ आहे. 6:30 वाजल्यापासून मी बाहेर आहे. अजूनही 13-14 कार्यक्रम हातामध्ये असल्या कारणामुळं रात्रीचे 2:30-3 वाजणार आहेत. परंतु या सगळ्या भागातून फिरत असताना म्हटलं आता पिंपळगाव सिद्धनाथला पहिल्यांदा जाऊन यावं आणि आपल्या सर्वांच्या भेटीसाठी मी आलो. खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो. पिंपळगाव सिद्धनाथच्या माझ्या जनतेने, माझ्या शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. पावसाच्या पाण्याचं जरी प्रमाण जरी कसंही कमी जास्त असलं तरी या वेळेचं मानेडोलचं पाणी आपण आपल्यासाठी आरक्षित करून ठेवलंय. या वेळेचं जे आवर्तन आहे त्याच्यामध्ये मानेडोलचा एकही थेंब मी खाली जाऊन देणार नाही. सगळं पाणी आपल्यासाठी आहे हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. विशेषत्वाने आहे लाईटीचा गोंधळ तुमच्यातला आहे. नगरपालिकेतल्या काही लोकांनी तो गोंधळ केला. मी त्यांना आज सकाळी भेटून समज दिलेली आहे का तुम्ही या गोंधळामध्ये पडू नका. पाणी नगरपालिकेला पण मिळेल आणि पाणी शेतकऱ्यांना पण मिळेल. पण बाबांनो पाण्याचं बोल समजून घ्या. कशा मोटर वापरायचं, किती वापरायचं, किती पाणी वापरायचं याची काळजी घ्या. पाण्याचा थेंब लोकांच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब आहे आणि आपल्या जर हातातलं पाणी जर आपण योग्य नाही वापरलं तर परमेश्वर आपल्याला माफ करणार नाही. लक्षात ठेवा. नुसते कांदे करू नका. कांद्यापेक्षाही पाण्याला महत्त्व जास्त आहे. तुम्ही ते जपा, ते जपून तुम्ही वागाल अशी माझी अपेक्षा आहे. शेवटी आपल्या सर्वांना ते पाणी पूर्ण वापरायचं आहे. जूनपर्यंत पाणी वापरलं पाहिजे. आपल्याला 15 दिवस पाण्याच्या वेळेला 13 दिवसांनी पाणी सुटेल. ते पहिल्यांदा पाणी जुन्नरच्या हद्दीपर्यंत येईल म्हणजे शहरापर्यंत आणि नंतर त्याच्या पुढच्या 13 दिवसांत ते पाणी येईल म्हणजे ते पाणी सलग पुढे जाईल शिरोलीपर्यंत. अशा पद्धतीने 21 दिवसाचा एक टर्म शिरोलीपर्यंत आणि 13 दिवसाचे 2 टर्म आपल्याला जुन्नर शहरापर्यंत. त्यामुळे पिंपळगाव सिद्धनाथचं भागणार आहे आणि तुमचं काम जोरात होणार आहे. तुम्ही काय काळजी काय कारण नाही. फक्त पाणी जपून वापरा आणि जरा विश्वास ठेवायला शिका. आमदार सारखं तुमच्या डोकं खराब होतं आणि येऊन जाऊन दुसरं राजकारण काय करावं तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे नाही काही तुम्हाला एक सांगा खूप चांगली उजवी अरे आई बाबा आई जरा आंदोलन वेड्यासगळं बोलत तुम्हाला जाऊ असं आहे. कोणी टाळत नाही. टाळायचं असेल तर मुंबईला आलो कसला असं आमदार यायला काय मला काय काम नाही करू शकत. तुमची गावं थोडी गोंधळलेली काय आणि तुमच्या एकमत नाही. जरा बदला जरा सगळ्यांनी आणि पॉवरफुल आमदार मी चालवतो. मी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरचा जो विकासाचा आराखड्याचा फंड आहे तो महाराष्ट्रामधून आणल्या सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आणि 286 आमदारांना पाठीमागे टाकून 2 नंबरचा फंड किल्लेश्वर आणि जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळतो. अजून कशी आमदारकी पाहिजे आपल्याला. येऊन जाऊन आपल्या घराजवळ आपल्या बांधाजवळ आपली डोकीच जागेवर नाही ठेवली. आपण जरा व्यवस्थित वागा आणि बैठका करत चला. मागच्या वेळेस तुम्ही आंदोलन छेडला त्या आमदाराला विचाराल का नाही विचारणार. आधी बंगल्यावर जायचे हेलपाटे मारायला. आता फोनवर आमदार आहे आपल्या तरी तो तुम्हाला सोपा वाटत नाही. काय करावं तुम्हाला हो असं एवढ्या आमदारकीचे तुम्ही हात घालू नका. जरा जपून वापरू नका. मी निर्व्यस्ती एकतर आमदार आहे, सचोटीचा आमदार आहे, कष्टाचा आमदार आहे आणि आपल्या सर्वांच्या हिताचा आहे. आता बाजारभाव मिळत नाही तर काही माझा दोष आहे का. मला वाटतं की 1000 रुपये भाव व्हावे कांद्याला लगेच तुमचे सोन्याची कौलं बसावी करायला असं मला वाटतं. म्हणजे तेवढंच मी चोरामध्ये वाचू शकतील. परंतु विषय असा आहे तेजीमध्ये आहे. यावर्षी 13 राज्यांमध्ये कांद्याचं पीक मोठं आहे. फार मोठी अडचण तयार झालेली आहे. आपण सर्वांनी वेळोवेळी आपले निर्णय घ्या. शेती चांगली पिकवा. शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. मी उद्याच्या व्यवस्थेमध्ये जर लोकशाहीचं भांडण उभं राहिलं
तर मी पिकवणाऱ्या आणि जर समजा पिकवणाऱ्याच्या बाजूने का बाबा समजा खाणाऱ्याच्या बाजूने, तर मी तुम्हाला सांगतो मी 100% शेतकऱ्यांच्या बाजूचं आंदोलन छेडणारा आमदार आहे आणि तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. त्यामुळे समाज गैरसमज मनामध्ये आणू नका. मोठी मोठी रस्त्यांची कामं चालू झालेली आहेत. मोठमोठ्या कामाची पद्धत आपण पाहिलं तर आता लोकांचे डोळे फाटायला लागले. लोक तर एवढे मोठे रस्ते, एवढी मोठी कामं कधीच आम्ही पाहिलेली आहे मागच्या 50 वर्षामध्ये. जरा सबरून घ्या, जपून घ्या. या आता जो तुमचा छत्रपती शिवरायांचा आपला जो पुतळा आहे तिथून पिंपळगाव सिद्धेच्या चौकापर्यंत तो सगळा रस्ता आता 100% सिमेंट कॉन्क्रीटचा घेतलेला आहे. त्याचं काम आपण पुढच्या महिन्यात चालू करतो. आता रस्ता मोठा होतोच आहे. हे तुम्हाला का सांगावं लागतंय? तुमची बैठकच नाही म्हणत, तुम्ही येतच नाही, बसत नाही. मी ज्यावेळेला जुन्नरला येतो अख्ख्या गावाला येऊन बसलं पाहिजे. विकास करणं हा माझ्यासाठी फार मोठा इश्यू नाहीये. तुमची मानसिकता व्यवस्थित उभी राहणं, तुम्ही एकजुटून राहणं आणि गावागावातले गटतट कमी करा. आधीच्या राज्यकर्त्यांनी 2-2 गट केले प्रत्येक गावामध्ये. मला वाटतं शिवसेना पण माझीच आहे, राष्ट्रवादी माझीच आहे, काँग्रेस आहे माझीच आहे, सारे माणसंच माझी आहे. सगळे जात पात धर्म आणि पक्षच माझा आहे. मला काही कळतच नाही तुमच्या या पक्षाच्या कुठं लढाई होऊन ठेवल्या तुम्ही सर्वांनी. या सगळ्या बंद करा. आपला एकच पक्ष आहे, शेतकरी आणि मानवता आपला पक्ष आहे आणि ही माती आपली आई आहे. ही माती आणि माणसं जपणे ही आपल्या स्वराज्याची जबाबदारी आहे. मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. मला तुम्ही विकल्प काढा. हा खेळ अतिशय चांगला आहे. तुम्ही 4थं वर्ष सातत्याने काम करताय. तुमचे सकाळपासून फोन होते तुम्ही कधी येणार, मी येतोच आहे. इथून मागे तुम्ही आठवा रात्र अपरात्र मी पाहिलेलं आहे, पण प्रत्येक वेळा आलोय. फार माणसाला म्हणजे वास्तुशांती असू द्या, आपलं लग्न असू द्या, 5.5 महिने असू द्या, वर्ष श्राद्ध असू द्या, दशमी असू द्या, अंतविधी असू द्या, काय झोपतो का आमदार तुमचा? त्यामुळे गडबड न करता आपण खूप चांगलं काम करा. पिंपळगाव सिद्धनाथ अतिशय महत्वाच्या पॉईंट आले. पर्यटनामध्ये हे तालुका, आता तालुक्यामध्ये हे गाव अतिशय पुढे येणार आहे. कारण तुमच्या एका बाजूला शिवनेरी आहे तर दुसऱ्या बाजूला लेण्याद्री आहे आणि त्यामुळे या पिंपळगाव सिद्धनाथचं महत्व फार उंच जाणार आहे. लवकरच पातळेश्वरचा रस्ता मी करणार आहे. तिथं सुद्धा आपली अडचण आहे ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. माझं फार छोट्या गोष्टी लक्ष आहे. माझ्या पाणसवडीला जायला रस्ता नाहीये. सगळे रस्ते मी करणार आहे. पण काळजी करू नका. तूप खालं का त्याला रूप येत नाही, करायला रूप येतं काय? काही काळजी करू नका. आपण सुंदर काम करून तालुका आपल्याला पुढे न्यायचा आहे. आंबेगाव पुढे आहे, बारामती पुढे आहे, इंदापूर पुढे आहे, संगमनेर पुढे आहे, शिर्डी पुढे आहे. या सगळ्या मतदारसंघाला पाठीमागे ठेवून छत्रपती शिवरायांचा जुन्नर सगळ्यात उंच होण्याची जबाबदारी मात्र आपल्या सर्वांची आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या खेळाडूंचं कौतुक करतो आणि सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आणि संघर्ष करा, मैदान सोडू नका, मैदानाचा ताबा घ्या, जिंका, यशस्वी व्हा, मोठे व्हा. आपण यशवंत व्हा, आपण गुणवंत व्हा, आपण कीर्तिवंत व्हा, आपण आयुष्यवंत व्हा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपण अतिशय उज्ज्वल अशा पद्धतीचा खेळाडूंचा खेळ या मैदानामध्ये गाजवा. कबड्डी असेल, कुस्ती असेल, बैलगाडा असेल, हा आमच्या महाराष्ट्राची शान आहे. हा मर्दानी खेळ आहे आणि तो खेळल्याशिवाय हा मराठी असलेला मराठी मातीतला मावळा पुढे जाणार नाही. आणि म्हणून हा खेळ खेळला पाहिजे. आयोजक संयोजक मंडळीचं विशेष म्हणजे जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, विठ्ठलवाडी आणि पिंपळगाव सिद्धनाथचा पुन्हा एकदा कौतुक करतो. आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढे जाण्याची अनुभूती मागतो. आमचा मित्र मुसळे सुद्धा या ठिकाणी आलाय. जुन्नर शहराचे आमचे बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व लोकांचा संतोष आलेला आहे. सन्माननीय आमचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सरपंच असेल, उपसरपंच असेल, आमचं संतोष असेल, अंकुश असेल, सगळ्यांची नावं मला घेतली, विवेक असेल, ही सगळी मुलं तरुणाई आमची सगळे या ठिकाणी आलात. हे आपल्या सर्वांचं 12चे सरपंच, सन्माननीय लोकनियुक्त सरपंच आमचे मित्र संतोषजी केदारी, राजूजी कारवडी सगळे मित्र बरोबर या ठिकाणी आहेत. अक्षय आल्हाट आहे. आपल्या सर्वांचा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. माझा सन्मान केला, मला आपुलकीने बोलवलं. आपला माणूस म्हणून सातत्याने माझ्यावर जे तुम्ही प्रेमाचा वर्षाव करताय, तुमच्या दायित्वाला निश्चितपणे सेवेच्या रूपाने मी उत्तर देईल आणि आपल्या सदैव असलेल्या सेवेसाठी खऱ्या तत्पर आणि कटिबद्ध राहील हा विश्वास व्यक्त करतो. थांबतोय.